मुस्लिम भारताला युद्धाचं घर मानतात असं बाबासाहेबांनी फाळणीपूर्वीच्या पुस्तकात लिहिलंय। मुस्लिमांसाठी राष्ट्र नाही तर इस्लाम प्रथम, गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य। गोपीचंद पडळकर वाचाळ माणूस, भाजपनं पाळलेल्या लोकांवर काय उत्तर देणार? पडळकरांच्या मुस्लिम धर्मियांवरील वक्तव्यानंतर अंबादास दानवेंची टीका। दिवाळीची खरेदी हिंदूंकडूनच करा या वक्तव्यानंतर आमदार संग्राम जगताप यांना पक्षाची नोटीस। तर अजित पवारांशी सविस्तर बोलू म्हणत जगतापांनी बोलणं टाळलं। अहिल्यानगरमध्ये एक बोकड हैदराबादहून तर दुसरं बोकड संभाजीनगरहून आलं होतं। संग्राम जगतापांचा जलील आणि ओवैसींवर पलटवार। जलीलांनी चिकनी चमेली म्हणत केली होती टीका। पक्षाच्या विचारधारेशी विसंगत बोलल्यावर नोटीस द्यावी लागते। नोटीसला काय उत्तर येतं ते पाहून पुढील निर्णय घेऊ। संग्राम जगताप यांना दिलेल्या नोटीसवर अजित पवारांची प्रतिक्रिया। नुसती नोटीस देऊन उपयोग नाही, पक्षातून काढून टाकायला पाहिजे। संग्राम जगतापांवरून सुप्रिया सुळेंचा निशाणा। तर जगताप 2029ला भाजपमधून लढणार। आतापासूनच वातावरण पेटवायला सुरुवात। रोहित पवारांची टीका। संग्राम जगतापांची ही बौद्धिक दिवाळखोरी। जात आणि धर्म विभाजन करून आपली पोळी भाजायचे। सुषमा अंधारेंचा हल्ला। परभणीत समृद्धी महामार्ग बाधित शेतकरी आक्रमक। शेतकऱ्यांकडून उपजिल्हाधिकाऱ्यांना मारण्याची भाषा। समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांचं 67 दिवसांपासून साखळी उपोषण।